घाटंजीत पतसंस्थांचा ससेमिरा, कर्जाच्या आमिषातून फसवणुकीकडे वाटचाल. माऊली अर्बन मल्टीसिटी निधी लिमिटेडचा कर्ज आमिषातून गंडा. घाटंजी शहरात नव्यानेच दाखल झालेली माऊली अर्बन मल्टीसिटी निधी लिमिटेड या पतसंस्थेचा एक गंभीर गैरप्रकार समोर आला आहे. अध्यक्ष जितेश नावडे यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना 50 ते 60 हजार रुपयांचे बिनतारण कर्ज देण्याचे आमिष दाखवले, परंतु त्याआधी सभासद नोंदणी व रोज 100 ते 200 रुपयांची नियमित डिपॉझिट भरावी लागेल असा अट घातली. येवले यांची फसवणूक आणि उघडकीस आलेला प्रकार. मला माझी मुलगी चाटून टाकतो, मारून टाकतो, इथं लटकवतो, तिथं लटकवतो, मला तो अशी धमकी देऊन राहिला. या प्रकारात दिलीप येवले या व्यापाऱ्याने कर्जाच्या आशेने महिनोमहिने डिपॉझिट भरत राहिले, मात्र नंतर कर्ज नाकारण्यात आले आणि उलट त्यांच्या डिपॉझिटची रक्कमही परत न देण्याचा प्रकार घडला. हे प्रकरण TCN न्यूजच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचल्यावर संबंधित पतसंस्थेने घाबरून त्या रकमेचा परतफेड केली. काही घोटाळा प्रकरण आहे असं ऐकण्यात आलेले आहे, तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? घोटाळा वगैरे तर नाही, पण मी मोबाईलसाठी इथे 200 रुपये रोजाचं खातं काढलं होतं मोबाईल घेण्यासाठी. या 8 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं की मला मोबाईल हवा, तर त्यांनी मला डॉक्युमेंट सांगितले आणि त्यांना मी काल कॉल केला दुपारी. तर ते मी डॉक्युमेंट सांगितल्याच्या नंतर परत एकदा त्यांनी म्हणत होते की मी सरांना विचारतो. त्यांनी त्यानंतर मी दिवसा कॉल केले तर त्यांनी रिसिव्ह नाही केले, तर मी संध्याकाळी कॉल केला त्याला, तर तो मला म्हणत होता तुझे पैसे तू घेऊन जा, माझे पैसे मी घेऊन जा, मला घेऊन जा म्हणत होता. आणि मी त्याला म्हटलं माझे 3 पुस्तक आहे, मला 3ही पुस्तकाचे पैसे मला पूर्ण पाहिजे, कारण मी पुस्तक मोबाईलसाठी काढलं होतं आणि मला ते समज देऊन मला पुस्तक काढायला लावलं होतं की बा तुम्हाला मोबाईल मिळेल, काय मिळेल, वस्तू भेटेल, त्याच्यासाठी मी पुस्तक काढलं. तर मला तो माझ्या बहिणीच्या शिवीगाळ करून राहिला होता आणि त्याच्यानंतर त्याचा मित्राला कॉन्फरन्स कॉल घेऊन मला माझी मुलगी चाटून टाकतो, मारून टाकतो, इथं लटकवतो, तिथं लटकवतो, मला तो अशी धमकी देऊन राहिला होता. कर्मचाऱ्याचे वेतन रखडले. पियुष उन्नरकर यांचा अनुभव. या संस्थेत कार्यरत असलेले पियुष उन्नरकर हे अनेक महिन्यांपासून संस्थेत काम करत होते, मात्र त्यांचे वेतन वेळेवर न दिल्याने त्यांनी अनेकदा संपर्क साधला. शेवटी किरकोळ रक्कम देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली, त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. मी मागील 4-5 महिन्याआधी माऊली बँक जॉईन केली होती, तर त्यामध्ये त्यांनी मला 10-12 हजार रुपये पेमेंट देऊ बा, तुझ्या RD वर कमिशन, FD वर कमिशन वगैरे देऊ, त्याच्यानंतर मंथली पेमेंट असं वगैरे मला आमिष दिली होती. पण मी 2 महिने काम केलं, त्याच्यानंतर मला त्यांनी 1 महिन्याच पेमेंट दिलं. त्याच्यात माझी 1च दिवसाची सुट्टी असल्यामुळे त्यांनी म्हणे सुट्ट्याचा हिशोब करून नंतर मी येतो, नंतर तुझं बाकी पेमेंट देतो. त्यांचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे. 90,000 रुपये मला पेमेंट दिलं त्यांनी, बाकी पेमेंट काही दिलं नाही. मी 3 महिने कंटिन्यू काम केलं. त्या 2-3 दिवस सुट्ट्या असेल. हजेरी बुकार माझं नाव आहे. हजेरी बुकामध्ये मी किती दिवस आलो, किती दिवस नाही आलो, सगळ्या गोष्टीचा हिसाब आहे. यांनी काय करते, 2-3 महिने एम्प्लॉय ठेवते, मग त्यांनी टार्गेट वगैरे म्हणजे जे काही बँकेचं टार्गेट असते त्याच्यामध्ये सुरुवातीला तर टार्गेट होणं शक्य नाही ना, त्याच्यामुळे त्याला 1-2 महिने तर लागतेच कोणत्या एम्प्लॉयला. ते 2-3 महिने काम करून घेतात, त्यांचं काम झालं की 3 महिन्यांनी मग सांगतात की आता तुझं काही टार्गेट नाही, तू येऊ नको, किंवा मग एम्प्लॉईज त्रासून त्याला जर पेमेंट नाही मिळत तो कशाला काम करणार आहे. मग त्याच्यामुळे मी पण त्रासून गेलो, मला पेमेंट मिळत नव्हतं. मी मग दुसरीकडे जॉईनिंग केलं आहे. त्याच्यामुळे माझं आता मी तर बँकेत जातच नाही, पण माझे जे खातेदार आहे त्यांना पण यांनी बरोबर सर्व्हिस देत नाही, वेळेवर विड्रॉल देत नाही. माझ्या आधी पण खूप साऱ्या खातेदारांना यांनी वापस केला आहे. मग मी विचार केला की आपले जे खातेदार आहेत त्यांना जर वेळेवर विड्रॉल मिळत नसेल तर मग कशाला आपण खाते द्यायचे आणि कशाला बँकेत काम करायचं. त्यामुळे मी बँक सोडली. त्याच्यानंतर 2-3 उदाहरणे असे आहे की यांच्या RDच्या पुस्तकामध्ये घापले आहे. त्याच्यात मी व्हिडिओमध्ये दाखवतेच, ते तुम्हाला पण सगळ्यांना समजून जाईल की काय घोटाळा आहे काय नाही. यांचे रोजच्या RDचे पुस्तक राहते, कोण किती पैसे भरते, काही यांच्याकडे हिशोब नाही आहे, कोणत्याच प्रकारचा हिशोब नाही. त्याच्यामुळे माझ्या अंगावर येईल बा काही गोष्टी, त्याच्यामुळे मी बँक सोडून देईन. जमा केलं 18,900 किती आहे, 18,300. 600 मला विचारताय तुम्ही मे महिन्याचं, मी नाव याच्यामध्ये 18,300, 18,600 रुपये 30 तारखेला आणि 1 तारखेला राहायला पाहिजे 300 रुपये जमा केल्यावर 18,900 रुपये. याच्यामध्ये 18,300 रुपये आहे, 600 रुपयाचा गाला आहे. हे माझ्या बहिणीच्या नावाचं पुस्तक. डिपॉझिट, सेलिब्रिटी आणि जाळ्यात अडकवण्याचा डाव
या संस्थेने उद्घाटन प्रसंगी मोठमोठ्या सेलिब्रिटींना बोलावले, सर्व व्यापाऱ्यांना आकर्षित करून आमिष दाखवले. पण हे सर्व काही एका पद्धतशीर जाळ्याचा भाग होता, अशी चर्चा सध्या जनमानसात जोरदार सुरू आहे. रंगनाथन स्वामी पतसंस्थेवर नोकरीच्या नावाखाली पैशांची उकळ. वणी येथील रंगनाथन स्वामी नागरी पतसंस्था यांची शाखा देखील चर्चेत आहे. संस्थेचे अध्यक्ष देविदास काळे यांनी घाटंजीतील एका युवकाला नोकरी देण्याच्या आश्वासनावर 3 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याबाबत सहकार विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ब्लँक चेक, कोर्ट केस आणि मानसिक त्रास या सर्व पतसंस्थांकडून कर्ज देताना ब्लँक चेकवर सह्या घेतल्या जातात. 1-2 हप्ते थकल्यावर त्या चेकचा मनमानी वापर केला जातो. विशेष म्हणजे कोर्ट केस ही घाटंजीऐवजी नागपूर, नांदेड, बुलढाणा अशा दूरच्या शहरात दाखल केल्या जातात, जेणेकरून कर्जदाराला मानसिक आणि आर्थिक त्रास होईल. आत्महत्येच्या उंबरठ्यावर कर्जदार. या प्रकारांमुळे काही कर्जदार आत्महत्येच्या मानसिकतेत पोहोचले आहेत, अशी गंभीर चर्चा सध्या शहरात आहे. पतसंस्थेचे संचालक मंडळ डोळे झाकून फसवणुकीकडे दुर्लक्ष करत आहे. बाबाजी दाते महिला बँकेचा 242 कोटींचा घोटाळा, यवतमाळचा इशारा. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक या संस्थेचा 242 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रे वापरून मनमानी पद्धतीने कर्ज वाटप आणि गैरव्यवहारामुळे संपूर्ण संचालक मंडळ तुरुंगात गेले आहे. नागरिकांनी सावध राहावे. TCN न्यूजच्या वतीने शहरातील नागरिक, विशेषतः किरकोळ व्यापारी यांना आवाहन आहे की कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्याआधी त्यांच्या नोंदणीचे दस्तावेज, अधिकृतता आणि नियम तपासा. भूलथापा आमिषाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या संस्थांपासून दूर राहा. आपली फसवणूक झाली असल्यास किंवा अशा संस्थेविरोधात तक्रार असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या आवाजाला आम्ही माध्यम देऊ, हेच आमचे व्रत. TCN न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवीन घडामोडीसह लवकरच भेटूया. शुभरात्री.